सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडच्या वतीने गीता जयंतीनिमित्त कन्याशाळा मालवण प्रशालेच्या 1ली ते 7वीच्या 150 विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री श्रीधर काळे हे ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर सत्संग आयामाचे प्रमुख प्रभुदास आजगावकर व विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष श्री भाऊ सामंत यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती। मालवणमधील कन्या शाळेच्या कैलासवासी गंगूबाई कृष्णराव देसाई सभागृह इथे हा विशेष उपक्रम संपन्न झाला। यंदा 5161वी गीता जयंती आहे, त्यानिमित्त आयोजित हा विशेष कार्यक्रम होता। कार्यक्रमात सुरुवातीला प्रभू श्रीकृष्ण प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक तथा विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडचे अध्यक्ष श्री भाऊ सामंत यांनी मंचावरील श्री श्रीधर काळे व श्री प्रभुदास आजगावकर आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले। त्यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषद मालवणच्या उपक्रमांचा आणि उद्देशांचा थोडक्यात आढावा घेतला। श्री प्रभुदास आजगावकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेच्या सत्संग आयामा अंतर्गत गीता वाचन कार्यक्रमाची माहिती दिली। त्यांनी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करताना सांगितले की गीता ही जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे। जे उपाय गुगलमध्येही सापडणार नाहीत ते आपल्याला गीतेमध्ये सापडतील। गीतेचे वाचन पठण याचसोबत तिचे आचरण करणे महत्त्वाचे आहे। प्रभुदास आजगावकर यांनी सर्वांना सुस्वर लयीमध्ये गीतेच्या अध्यायांचे वाचन मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीधर काळे यांनी सांगितले की गीतेची महती ही मोठी आहे। संत श्री ज्ञानेश्वर लोकमान्य टिळक यांनी गीतेचे महत्त्व जाणले आणि समाज घडवण्याच्या दृष्टीने गीतेतील संदेशांना सुलभपणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले। मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन पठण व आचरण याचा त्यांनी विद्यार्थ्यांना आग्रह केला। कार्यक्रमाचा समारोप मालवणचे सुप्रसिद्ध उद्योजक श्री भूषण साटम यांनी पसायदान सादर करून केले। या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते श्रीधर काळे, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडचे अध्यक्ष भाऊ सामंत, सत्संग आयाम प्रमुख व कीर्तनकार शिक्षक प्रभुदास आजगावकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालवण तालुका कार्यवाह श्री रत्नाकर कोळंबकर, उद्योजक श्री भूषण साटम, सनातन संस्था मालवणचे अरविंद मयेकर, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्री जयराम उर्फ बबन परुळेकर, तसेच कन्याशाळा प्रशालेच्या शिक्षिका सौ करलकर, सौ गोसावी, सौ चव्हाण, सौ राऊळ व सौ गार्गी कुशे व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रशालेची 150 मुलं उपस्थित होती। सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण।